इकडे काजीरबाटी आहे, त्याच्या बाजूला चिंचवण आहे। काजीरबाटीमध्ये समुद्र किनारा आणि बीचवर जी गटातील महिलांनी छोटे छोटे स्टॉल टाकून व्यवसाय सुरू केलेला आहे। नमस्कार। आज आपण इकडे नेवरे इथे ग्रामपंचायतीमध्ये PRI-CBO अंतर्गत विलेज मॅपिंग नकाशा तयार करण्यासाठी उपस्थित आहोत। गावातील सर्व अंगणवाडी सेविका, ग्रामसंघ पदाधिकारी, ग्रामसंघ महिला तसेच क्रेडर यांच्या मार्फतीने आज आपण गाव नकाशा तयार करणार आहोत। गाव नकाशामध्ये प्रामुख्याने जे गावामध्ये शासकीय विभाग आहेत त्याबाबत नकाशा तयार केला जात आहे। तसंच PRI-CBO मार्फत माहिती सुद्धा दिली जाते। CBO म्हणजे काय आणि PRI म्हणजे काय याबाबत माहिती ग्रामपंचायतीतून दिली जाते। यासाठी ग्रामपंचायतीचे माननीय सरपंच सर तसेच ग्रामपंचायतीमधील विभागातील प्रमुख तसेच ग्रामसेवक यांची उपस्थिती प्रार्थनीय होती आणि ते उपस्थित आहेत। त्यांनी देखील PRI-CBO मार्फत जे काही माहिती आहे ती हे मॅपिंगच्या अगोदर एक मीटिंग घेऊन पूर्ण माहिती समजून घेतलेली आहे, ज्या आधारे गावाचा विकास आणि गावाची समृद्धी आपल्याला PRI-CBOच्या एकत्रित कृती संगमातून कशी केली जाईल याबाबत आमची आधी माहिती झाली। त्यासाठी स्थानिक रिसोर्स पर्सन म्हणून ज्या LRP ताई आहेत यांची सुद्धा माहिती दिली गेली। त्याचप्रमाणे गावातील महिला आहेत, ज्या अंगणवाडी सेविका आहेत आणि आरोग्य सेविका आहेत, गावातील स्थानिक महिला आहेत ज्या वाडीवाईज आहेत, त्यांना या मॅपिंग विषयी मार्गदर्शन करण्यात आलं की गावामध्ये मॅपिंग केल्याने आपल्या गावामध्ये कोणत्या सोयी आहेत आणि कोणत्या सोयी आपल्याला PRI-CBOच्या मार्फतीने PGSRD आणि SDP प्लॅन मध्ये सामील करायचे आहेत आणि वार्षिक आणि पंचवार्षिक योजनेमध्ये आपल्या गावाचा विकास कसा करून घ्यायचा आहे याबाबत देखील मार्गदर्शन करण्यात आलं। आणि याच्यानंतर त्यांनी केलेल्या आपण मॅपिंगच्या नकाशाकडे जाणार आहोत, ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष महिला त्यांनी तयार केलेल्या विषयाबाबत आपली माहिती देणार आहेत। आपण ते पाहूया।
तालुका डिस्ट्रिक्ट आणि डिस्ट्रिक्ट ते दोन्ही PRICBO अंतर्गत विलेज मॅपिंग आपण आज करत आहोत। त्यासाठी आपण नेवरे ग्रामपंचायतीमध्ये उपस्थित आहोत। ग्रामपंचायतीचे प्रमुख माननीय सरपंच, तसेच ग्रामसेवक भाऊ, तसेच सरपंच मॅडम, त्यानंतर अंगणवाडी सेविका, त्यानंतर CBOच्या मेंबर्स, त्याच्यानंतर CLF मॅडम, तसेच आमचे माननीय CC सर्व इथे उपस्थित आहेत। आणि आपण छोट्या प्रमाणात आज गाव नकाशा तयार केलेला आहे, ज्यामध्ये गावामध्ये शासकीय कोणकोणत्या गोष्टी आहेत त्याचं मॅपिंग इथे केलेलं आहे। त्याचबरोबर शाळा, अंगणवाडी सेविका, त्यानंतर पाळणाघर आणि मंदिरं, बौद्ध विहार, अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न गावातील महिलांनी केलेला आहे। त्यांच्याच बरोबर अंगणवाडी सेविकांनी देखील या विलेज मॅपिंगच्या मध्ये मदत केलेली आहे। आपल्याला या गावाबाबत आणि या मॅपिंग बाबत थोडक्यात माहिती आपले माननीय सरपंच सर देतील आणि आपले ग्रामसेवक भाऊ प्रथम आपल्याला या थोडक्यात माहिती देतील। तर आपले ग्रामसेवक भाऊ याबाबत सांगतील। नमस्कार। नमस्कार। उपस्थित सर्व मान्यवर आणि आमच्या सर्व महिला भगिनी, आज इथे पंचायत राज इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून किंवा बचत गटांच्या माध्यमातून एक गावाचा नकाशा इथे बनवण्यात आला। आता हा जो प्रकार आहे हा आपल्याला जरी आज नवीन वाटत असेल तर ज्यावेळेस 14वा वित्त आयोग झाला, 14व्या वित्त आयोगाचा जो आराखडा बनवला गेला आणि आराखडा बनवत असताना प्री प्लॅनिंग म्हणून आपण त्यावेळेस सुद्धा नकाशा आपण काढला होता, आठवत असेल तर बघा, त्यावेळेस सुद्धा नकाशा काढला। त्याचा विषय असा आहे की नकाशासाठी आहे की आपण एक आराखडा बनवत असताना आपल्या गावामध्ये काय काय सध्या अस्तित्वात आहे आणि काय काय आपल्याला त्याची गरज आहे, हा याचा एक भाग आहे। आता आपण या नकाशामध्ये सर्व बाबी इन्क्लूड केलेल्या आहेत, थोडक्यात सर्व बाबी इन्क्लूड केलेल्या आहेत। मग आता याच्यावर आपण काम करणार आहोत, फक्त 5 वर्ष काम करणार आहोत। 16 वित्त आयोग येईल, आणखी काही येईल, आपण पंचायत विकास आराखडा आपण तयार करणार आहोत। तर ह्या गावामध्ये आपली वाडी कुठे आहे, कुठली वाडी कुठे आहे, आणि काय काय सुविधा आहेत, काय काय सुविधा नाही आहेत, सगळं इथे मांडणं शक्य नाही, परंतु वाड्या सुद्धा इथे मांडलेल्या आहेत। आणि त्या वाड्यामध्ये सध्या आता आपल्याला काय काय आपल्याला उपलब्ध आहे, सुविधा काय उपलब्ध आहेत, या इथे मांडण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे। हा विषय यासाठीच आहे की आपण जे आता इथून काम करणार आहोत हे एक सामाजिक ऑर्गनायझेशन आणि पंचायत राज इन्स्टिट्यूट यांच्या माध्यमातून आपण इथे काम करणार आहोत। पंचायत राज इन्स्टिट्यूट म्हणजे आम्ही, म्हणजे पंचायत राज आणि सामाजिक ऑर्गनायझेशन म्हणजे तुम्ही, त्या दोघांचा मिलाप करून इथे आपण विकास काम इथे साधणार आहोत, गावाचा विकास करणार आहोत। आणि याच्यामध्ये सूक्ष्म आराखडा सुद्धा आपण करणार आहोत, सूक्ष्म नियोजन करणार आहोत। आणि ही जे आता आपल्याला नवीन वाटत असलं तर नवीन काही नाही आहे, तुमच्या आमच्या माहितीसाठी म्हणून हा सगळा इथे प्री प्लॅन आहे। आणि प्री प्लॅन करून नंतर आपण चांगला प्लॅन तयार करू शकतो, म्हणजे जो त्याला विकास आराखडा म्हणतो आपण, विकास आराखडा चांगल्या प्रकारे आपण तयार करू शकतो। त्याच्यामध्ये जे वंचित घटक आहेत त्या घटकांना आपण न्याय देऊ शकतो, जे विद्यार्थी आहेत त्यांना आपण त्यांच्यासाठी काम करू शकतो, जे इतर घटक आहेत, महिला आहेत, काही गरीब लोक आहेत, किंवा आपल्या गावामध्ये काय काय सुविधा आहेत, काय काय नाही आहेत, काय काय आपल्याला काम करायला पाहिजे, या नकाशाद्वारे आपण ते नकाशा डोळ्यासमोर आपण ठेवला। उदाहरणार्थ आता मुरुगवाडी आपण बघितली, थोडक्यात दिसते। मुरुगवाडीमध्ये आता काय काय आहे, तिथे शाळा आहे, अंगणवाडी आहे, पण ती शाळा अंगणवाडी कुठल्या परिस्थितीत आहे किंवा ती पाण्याची सोय काय आहे हे सुद्धा आपण त्या वाडीमध्ये जाऊन वार्ड सभा घेऊन त्या वार्ड सभेद्वारे एक त्याचा डेटा तयार करून तो डेटा ग्रामपंचायत संकलित होईल, ग्रामसभेच्या ग्रामपंचायतीकडून तो ग्रामसभेच्या माध्यमातून तो डेटा शासनाकडे जाईल। आणि त्यातून आपण एक चांगला आराखडा तिथे पूर्ण 5 वर्ष आपण काम करू, तो आराखडा आपल्याला चांगल्या प्रकारे पंचवार्षिक आराखडा, वार्षिक आराखडा तयार होईल। आणि चांगल्या प्रकारे आपण काम करून आपल्या गाव हा सुखी समृद्धी आपण कसा बनवू याच्यावर आपला विचार केला जाईल। आणि निश्चितच तुमच्या सर्वांच्या माध्यमातून हा नेवरे गावातल्या प्रत्येक वाडी आणि प्रत्येक घटक हा सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही। फक्त आपण जिद्द बाळगायला पाहिजे, लोक काही म्हणू देत, आपण चांगल्या प्रकारे जो विचार केला, जर कसं आहे जग कसं आहे आपण बघतो तसं आहे, आपण जर लाल रंगाचा चष्मा लावला तर सगळं लाल दिसणार आहे, हिरवा लावला हिरवा दिसणार आहे, म्हणून आपण कुठला चष्मा वापरायचा हे आपण बघायचं आहे। शक्यतो आपण पॉझिटिव्ह विचार करायचा, लोक काही म्हणून देत, फक्त चांगल्यासाठी आपण काम करायला पाहिजे। चांगलं केलं तर चांगलं निष्पन्न होऊ शकतं। आणि घटक समाजाचे घटक असतात, निगेटिव्ह बोलणारे असतात, पॉझिटिव्ह बोलणारे असतात, पॉझिटिव्ह कमी असतात, निगेटिव्ह जास्त असतं। तुम्ही आता हे केलं, लोक काही नाव पण ठेवतील, ते नाही, ते नाही, हे नाही, ते नाही, प्रत्यक्ष करायला आपण गेलं तर आपल्याला ते समजणार आहे
आणि आपण जर बघत गेलो तर फक्त आपल्याला चुका दिसणार आहेत. म्हणून आपण प्रत्यक्ष कृती करण्यासाठी आपण शिकलो पाहिजे. प्रत्यक्ष कृती केलं तर आपल्या गावाचा जो विकास आहे हा झपाट्याने होणार आहे. काही मॅडमने मग केरळचं उदाहरण दिलं. केरळच्याच माध्यम आता पहिला म्हणजे बघितलं आपण पंचायत राजचे आपण संस्थापक आपण आहोत. पंचायत राज इथे संकल्पना इथे मांडली गेली आणि ती केरळला रुजली. बघा आपण बियाणे इथं तयार केलं आणि रोपटं तिकडे लागलं, अशी परिस्थिती निर्माण झाली. म्हणून आता हे जे बियाणं आपण इथं तयार केलं ते बियाणं आपल्याच भूमीमध्ये चांगल्या प्रकारे वाढलं पाहिजे. याच्यामध्ये सगळे जे घटक आहेत म्हणजे पाणी आहे, तर शेती आहे, तर मच्छी संवर्धन आहे, मच्छी विकास आहे आणि आपल्या गावात जे जे काय ऍक्टिव्हिटीज आहेत, जे जे काही लोकांना रोजगार नाही रोजगार मिळवून द्यायचा आहे आणि या गावातला प्रत्येक जो घटक आहे हा सुजलाम सुफलाम झाला पाहिजे. मग अशी मी हिवरे बाजारचं उदाहरण दिलं. हिवरे बाजार एक गाव असं आहे होतं पूर्वी की तिथे फार दुष्काळ होता की गावातले लोक साधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबर पासून स्थलांतरित व्हायचे कारण गावात पाणी नसायचं. गावात लोकांनी विहिरी खोदण्याचं कामं केलं. प्रत्येकाच्या घरी विहिरी खोदण्याचं कामं केलं पण त्या विहिरीला पाणी काही लागलेलं नाही. जे लागलं ते काही पुरलेलं नाही. म्हणून त्या गावाने स्थलांतराचा निर्णय घेतला. बरेचसे लोक स्थलांतरित होते. सर्व गावात कुलूप असायचं. आता तो गाव असा झाला की तिथे कोणीतरी क्रांती केली आणि सर्व गाव मिळून पाणी साठवणीचं तिथे काम केलं. म्हणजे पाणी अडवण्याचं काम केलं, पाणी जिरवण्याचं काम केलं आणि तो गाव असा आहे की ज्या देशातला 1 करोडपती गाव, त्या गावातला प्रत्येक घटक हा करोडपती माणूस आहे. असा गरीब तिथे कोणी दिसत नाही असा तो गाव आहे. तसंच आपण तेवढं होणार नाही पण तेवढी जिद्द आपण ठेवली पाहिजे आणि त्याच प्रकारे आपण काम केलं पाहिजे. आता हा आराखडा इथे मांडला गेला. त्या आराखड्याच्या निमित्ताने इथे माझं एक मनोगत मी इथे व्यक्त केलं आणि आपण ते सुद्धा शांततेने ऐकलं. त्याबद्दल सर्वांचे इथे आभार व्यक्त करतो आणि माझं इथे मनोगत संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. नमस्कार, मी उज्ज्वला उदय सावंत नेवरेमध्ये ICRP म्हणून काम करते. हा आमच्या गावचा नकाशा आहे. ही दक्षिण बाजू आहे. इथे बौद्धवाडीमध्ये बुद्धविहार आहे. इथे उंबरवाडी आहे. ते लावगणवाडीमध्ये गजानन महाराजांचं मंदिर आहे. हे ढोकंबळे आहे. ही मुरुगवाडी, ही काजीरवाटी. हा समुद्र किनारा गेला काजीरवाटीतून. ही पश्चिम बाजू आहे. ही गुरववाडी. हे चिंचवणी आहे. भंडारपुळे आणि ते मध्ये सेंट्रलला बाजारपेठ आहे. सर्वांना नमस्कार. माझं नाव स्नेहा संतोष शिंदे. मी नेवऱ्यामध्ये ICRP म्हणून काम करते. आज इथे नेवरे गावाचा नकाशा काढलेला आहे. नेवरे गावामध्ये जी लावगणवाडी आहे त्याच्यामध्ये प्रसिद्ध गजानन महाराजांचं मंदिर आहे आणि पूर्व बाजू आहे. या बाजूला पूर्व बाजू आहे आणि ही सूची आहे. देवपाटवाडीमध्ये अंगणवाडी आहे. सिद्धेश्वरचं देऊळ आहे आणि इथून नेवरे फाट्यावरून स्वामी समर्थांचा मठ आहे आणि इथे नेवरे बाजारपेठ आहे. बाजारपेठेमध्ये ग्रामपंचायत, हायस्कूल, बँक, दवाखाना, मेडिकल आणि मशीद आहे. गुरववाडीमध्ये तलाव आहे. भक्ती संतोष मोरे. मी नेवरे गावामध्ये LRP म्हणून काम करत आहे. आम्ही इथे नेवरे गावाचा गाव नकाशा तयार केलेला आहे. तर गाव नकाशामध्ये पश्चिम भागाला इकडे काजीरबाटी आहे, त्याच्या बाजूला चिंचवण आहे. काजीरबाटीमध्ये समुद्र किनारा आणि बीचवर जी गटातील महिलांनी छोटे छोटे स्टॉल टाकून व्यवसाय सुरू केलेला आहे. त्यानंतर काजीरबाटीमध्ये समुद्र किनाऱ्यावर हे शुक्लेश्वराचं मंदिर आहे. पुढे गणपतीपुळ्याला जाताना भंडारपुळे म्हणून महसूर गाव आहे आणि भंडारपुळ्यामध्ये एक मारुतीचं मंदिर आहे. पुढे गणपतीपुळ्याला रस्ता आहे. उत्तर दिशा.